पालघरमधून आता एक मोठी बातमी समोर येते। रस्त्याअभावी वेळेत उपचार न मिळाल्याने तरुणाचा मृत्यू झालाय। पालघरमधील जव्हारच्या तिलोंडामधील ही दुर्दैवी घटना समोर येते। पालघरमध्ये अजूनही मूलभूत सोयी सुविधांचा अभाव आहे। आजारी तरुणाला डोलीत घेऊन जाण्याची वेळ आलेली। तरुणाच्या उपचारासाठी कुटुंबाची 3.5 किलोमीटरची पायपीट करण्यात आली। तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी जितेंद्र पाटील। तर जितेंद्र, अतिशय धक्कादायक अशी बातमी समोर येते। रस्त्यात वेळेअभावी उपचार न मिळाल्याने एका तरुणाचा मृत्यू झालाय, काय अधिकची माहिती? नक्कीच बघितलं तर रस्त्याअभावी वेळेत उपचार न मिळाल्याने 18 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना जव्हार तालुक्यातून समोर आली आहे। जव्हार तालुक्यातील तिलोंडा आंबेपाडा या दुर्गम आदिवासी भागातील शैलेश मागदडा वय वर्ष 18 तर या तरुणाचा रस्ता नसल्यामुळे जीव गेलाय। गंभीर आजारी असलेल्या या शैलेशला गावातून वाहन पोहोचू शकत नसल्याने त्याला डोलीतून खांद्यावर उचलून 3.5 किलोमीटर पायी अंतर कापत आरोग्य केंद्रामध्ये नेण्याचा प्रयत्न करण्यात आला। एकंदरीत बघितलं तर पालघरच्या 3.5 किलोमीटर पायी प्रवासानंतर आरोग्य केंद्रामध्ये त्याला नेल्यानंतर तपासणी दरम्यान त्याला मृत घोषित करण्यात आलं। पालघरचा जव्हार मोखाडा या परिसरामध्ये आजही मूलभूत सुविधांचा अभाव जो आहे तो वारंवार आपल्याला समोर येत असून विकास कामांसाठी एका बाजूला शेकडो कोटींचा निधी जरी खर्च करण्यात आला असला तरी दुसऱ्या बाजूला मात्र या परिसरामध्ये मूलभूत सुविधांचा अभाव जो आहे तो आताही आपल्याला पाहायला मिळतोय। एकंदरीत काल झालेल्या ज्या डीपीडीसी बैठकीमध्ये या रस्त्याबाबत जे तो निधी उपलब्ध करून देण्याची मागणी या स्थानिकांकडून करण्यात आली। जी, तर जितेंद्र, या तरुणाला नेमका कशाचा त्रास होत होता? नक्कीच बघितलं तर हा तरुण गेल्या काही दिवसापासून आजारी होता। आजाराचं नेमकं कारण जे ते अजूनही समोर आलेलं नाहीये। मात्र उपचाराआधीच त्याला वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून जे ते मृत घोषित करण्यात आलंय। जी, धन्यवाद जितेंद्र दिलेल्या या माहितीबद्दल। तर आपण पाहतोय पालघरमधून आताच्या घडीची मोठी बातमी समोर येते। पालघरच्या जव्हारच्या तर आपल्यासोबत भाजपाचे आमदार हरिश्चंद्र भोईर जोडलेले आहेत। तर हरिश्चंद्र सर, पालघरमधून एक धक्कादायक बातमी समोर येते। रस्त्याअभावी वेळेत उपचार न मिळाल्याने तरुणाचा मृत्यू झालाय। तर अशा परिस्थितीमध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे? त्या ठिकाणी रस्त्याची मागणी मी कालच सकाळला प्रतिक्रिया दिली आणि त्या ठिकाणी रस्त्याची मागणी केली। काल डीपीसी मध्ये सुद्धा मागणी केली मी। त्या ठिकाणी रस्ता व्हायला पाहिजे, कारण ते जे तिलोंडा गाव आहे ते धरणाच्या काठाला आहे आणि त्या ठिकाणी ती वस्ती आहे। तर त्या ठिकाणी रस्ता आता मागणी केली आणि ह्या वर्षी तो रस्ता मंजूर करून घेऊ अशा पद्धतीने माझे प्रयत्न चालू आहेत। जी, सर, तर हा जो नियोजित रस्ता आहे तो नेमका कशामुळे तिथे अडलाय? नियोजित रस्ता म्हणजे त्या ठिकाणी ते हा धामणी डॅम आहे ना। हॅलो, हा सर बोला। त्या ठिकाणी तो धरण आहे, धरणाच्या त्या ठिकाणी आणि तो रस्ता आहे, तो रस्त्याचं काम चालू होतं त्या ठिकाणी आणि ग्राम सडक योजनेचं याच्यातून ते काम चालू आहे आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी हे झालेलं आहे। पण तो आता लवकर रस्ता होईल आणि ज्याचं गाव वस्ती आहे त्या वस्तीमध्ये आता पाण्यांमधून तो रस्ता लवकरात लवकर करू असा प्रयत्न चालू आहे। धन्यवाद हरिश्चंद्र सर, तुम्ही दिलेल्या या माहितीबद्दल।